काल सकाळी मीडियाशी बोलत असताना एका महिला पत्रकाराने तिथं मनापासून एक मुद्दा मांडला। त्यांनी नाव कुठलं न सांगता मला एवढंच सांगितलं होतं की एका कुठल्या तरी आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे। आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं कुठलीही महिला असेल तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तो विषय मांडू। याच्यामध्ये चुकीचं काय केलं आता एवढं पर्सनली घ्यायचं का काय मला माहित नाही, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि आम्ही खालच्या लेवलला जात नसतो। ठीक आहे, त्यांना तो विषय अजून मोठा करायचा असेल त्यात खोलात जायचं असेल तर आम्ही त्या बाबतीत बघू। पण जर आता आपले सभापती म्हणजे माझे विरोधक राम शिंदे सर हे सभापती झाले, आता सभापती झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम घेता येत नाही। माझ्याच मतदारसंघामध्ये भाजपचा एक कार्यक्रम नोंदणीचा त्यांनी तिथं घेतला, मी हक्कभंग आणू शकलो असतो, नाही तर आणायला सांगू शकलो असतो, पण जाऊ द्या। राज्यकर्ते तिथं पक्षाची जबाबदारी असेल, पक्षाने त्यांना तिथं पद दिलं म्हणून आम्ही तिथं काय बोललो नाही। त्यामुळे असे विषय जर आपण काढत गेलो तर असे बरेच विषय निघतील, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याच्या खोलामध्ये आम्ही जाऊ, त्याला काय उत्तर द्यायचे ते उत्तर त्या ठिकाणी देऊ आणि त्याच्यावर जर चर्चा करायची असेल तर मग आपण चर्चाही त्या बाबतीत करू शकतो। दादा, पण माध्यमांनी ही बातमी दाखवल्यानंतर माध्यमांवर सुद्धा हक्कभंगाची कारवाई, हक्कभंग आणण्याच्या संदर्भात जयकुमार गोरे हक्कभंग माध्यमांवर हक्कभंग आणतात। हे बघा, आता मीडिया माध्यम आहे, कशाचं माध्यम आहे? माध्यमच आहे ना मग ते। मीडिया हे माध्यम कशाचं आहे की लोकांचा आवाज हा फक्त काही लोकांपर्यंत घेऊन जायचा। आणि जर समजा एखादी व्यक्ती न्याय मागत असेल आणि मीडियाली ते चॅनलच्या माध्यमातून दाखवलं असेल तर ते एक माध्यमच झालं। आता आमच्या विरोधात सुद्धा अशा बऱ्याच काही बातम्या असतात त्या खऱ्या नसतात, पण आम्ही उद्या जाऊन कोणावर हक्कभंग आणतो असं नाही। छोटा चॅनल असू नाही तर मोठा चॅनल असू, जे काय मीडियाला तो हक्क आहे। त्यामुळे तिथं मला असं वाटतं गोरेंनी थोडेसे समजूतदारपणा तिथं दाखवला पाहिजे, खूप असं पर्सनली घेतलं नाही पाहिजे, पण नोटीस काय आहे हे बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही। मात्र यामध्ये एका नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याचं समोर आलं। तुम्ही अजून खोलात गेला तर तुम्हाला बरेच काय असे दिसतील, बरेच कार्यकर्त्यांना सुद्धा लाभ मिळालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचं जसं ऑडिट तुम्ही केलेलं आहे त्या बाबतीत सुद्धा ऑडिट करावं, कार्यकर्त्याला किती तुम्ही पैसे देणार आहात। आता काय आहे या सरकारचं की लाडक्या बहिणींमुळे हे सत्तेत आले असं ते म्हणतात आणि सत्तेत आल्यानंतर मात्र लाडक्या बहिणींना आता विसरायला चाललेले आहेत। आता बघा, शेतकऱ्याला हे विसरले कसे की आम्ही कर्जमाफी करू, हे भाषणात अनेक वेळा अनेक नेत्यांनी जे आज सत्तेत आहेत तिथं भाषणामध्ये सांगितलं की आम्ही 7/12 कोरा करू, आम्ही कर्जमाफी करू, आणि सत्तेत आल्यानंतर आता बरेच नेते असं म्हणतात की आम्ही कधी बोललो। तसंच लाडक्या बहिणीच्या बाबतीत होतंय, त्यांनी तर प्रिंट केलेलं आहे की आम्ही 2100 रुपये करू, नाही तर आम्ही 2500 पर्यंत घेऊन जाऊ, आणि आज कदाचित मंत्री असतील इतरही नेते म्हणतात असं आम्ही कधी बोललो। त्याच्याबरोबर त्यांनी 50 लाख लाडक्या बहिणींची नावं कमी करायचं टार्गेट घेतलेलं आहे। मग टार्गेट कसं घ्यावं की अजून गरीब माता भगिनींना आपल्याला फायदा देता येईल का, अजून